भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आज पाटील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी लावलेल्या एका रोपट्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालंय, याची सावली आता कायमस्वरूपी राहील, अशी भावना महाडिक यांनी व्यक्त केली. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि अरुंधती महाडिक यांनी आज कसबा बावडा इथल्या यशवंत निवासस्थानी भेट देऊन पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यानंतर खासदार महाडिक यांनी डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तर अरुंधती महाडिक यांनी शांतादेवी डी. पाटील, प्रतिमा पाटील, पूजा पाटील, वृषाली पाटील यांची भेट घेऊन सांत्वन केलं. या भेटीनंतर बोलताना खासदार महाडिक यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून उच्च शिक्षित पिढी घडवण्याचं काम केलं असून कोल्हापूरच्या वैभवात त्यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं. त्यांची भेट घेतलेली सांत्वनपर भेट आहे. खरं पाहता डी.वाय. दादांनी 50-60 वर्षापूर्वी, म्हणजे ज्यावेळी कसलेही रिसोर्सेस नव्हते, म्हणजे आर्थिक रिसोर्सेस, जागा नसायच्या, लोक नसायचे, चांगले लोक मिळायचे नाही, त्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये शिक्षण संस्थांची सुरुवात केली. आणि बघता बघता तुम्ही बघितलं असेल की कोल्हापूरसह मुंबई, पुणे, राज्यभरामध्ये, देशभरामध्ये, परदेशामध्ये त्यांनी आपल्या संस्थांचं एक मोठं जाळं निर्माण केलं. सामान्य कुटुंबियांच्या मुलांना उच्च शिक्षण, म्हणजे शाळा कॉलेजेस तर आहेतच, परंतु इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा असतील, मेडिकल असेल, अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा त्या काळापासून निर्माण केल्या. आणि त्यामुळं कोल्हापूरची जी आज भरभराट आहे किंवा कोल्हापूरचा जो विकास आहे, यामध्ये डी.वाय. दादांचं एक खूप मोठं योगदान मानावं लागेल. कारण अनेक उच्च शिक्षित, उच्च विभूषित विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून झालं. आज तुम्ही बघा, आज सगळे रिसोर्सेस आपल्याकडे असतानासुद्धा संस्था उभा करणं सोपं नाही आहे, परंतु त्या काळामध्ये त्यांनी हे सगळं निर्माण केलं आणि कोल्हापूरच्या वैभवात मोठी भर पडली. कोल्हापूरच्या ज्ञानार्जनात भरपूर भर पडलेली आहे आणि कोल्हापूरच्या विकासामध्ये सुद्धा डी.वाय. दादांचं योगदान मोठं आहे आणि त्यांच्या जाण्यानं निश्चितच खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी उभ्या केलेल्या शिक्षण संस्था त्यांचे कर्तृत्ववान सुपुत्र डॉक्टर संजय पाटील आणि आमदार सतेज पाटील हे समर्थपणे चालवत आहेत. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी लावलेल्या एका रोपट्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालंय, याची सावली आता कायमस्वरूपी राहील, अशी भावना महाडिक यांनी व्यक्त केली. आज त्यांचे चिरंजीव असणारे संजय पाटील साहेब असतील, सतेज पाटील साहेब असतील, कर्तृत्ववान लोक आहेत. त्यांनी या संस्था वाढवलेल्या आहेत. त्यांनी आणखीन अन्य व्यवसायामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भरारी घेतलेली आहे. हॉस्पिटल मोठं आता झालेलं आहे, तुम्ही बघताय, अजून त्याचं एक्सपान्शन सुरू आहे. म्हणजे डी.वाय. दादांनी एक छोटंसं रोपटं लावलेलं, त्याचं वटवृक्ष तर झालंच, परंतु त्याची सावली जी आहे ती संपूर्ण कोल्हापूरवर कायम राहील अशी व्यवस्था ते करून गेलेले आहेत. यावेळी महाडिक यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या भेटीदरम्यानची आठवण देखील सांगितली. 2004ची लोकसभेची निवडणूक, मी निवडणूक लढलो आणि खूप कमी मतानं मी पराभूत झालो. आणि मला वाटते त्या निवडणुकीनंतर एक महिन्याभरातच मी दादांना भेटण्यासाठी आलो होतो, कारण मी सगळीकडं माझे आभार दौरे सुरू होते आणि आभारासाठी मी त्यांच्या घरी इथं आलो होतो. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की या ह्याच्यात पराभूत झाला म्हणून निराश होऊ नको. जसं महादेवराव महाडिक साहेब आमचे नेहमी सांगतात, निराश होऊ नको, तसं दादांनी सांगितलं. आणि मला दिसतंय म्हणले, म्हणजे मला दूरदृष्टी आहे की लवकरच तू खासदार होणार, त्यामुळे या प्रवाहातून बाहेर पडू नकोस. आणि तसंच झालं. आम्ही या प्रवाहात राहिलो. 2009ला शक्य झालं नाही, परंतु 2014ला मी लोकसभेमध्ये कोल्हापूरमध्ये निवडून गेलो. आणि निवडून गेल्यावर सुद्धा मी दादांना भेटायला आलो होतो, आभार मानायला आलो होतो. आणि अनेक वेळा भेट व्हायची. मी आमच्या काही कार्यक्रमानिमित्त पत्रिका द्यायला मी त्यांना भेटायचं. मध्यंतरी अलीकडंच मला वाटतं एक 2-3-4 महिन्यापूर्वी विमानात आम्ही दोघं एकत्र होतो आणि गप्पा मारत आम्ही विमानातून कोल्हापूर ते मुंबई गेलो होतो. ते एवढी मेमरी शार्प होती की म्हणजे सगळ्या जुन्या गोष्टी त्यांना आठवत होत्या. असे महान व्यक्ती आहेत, खूप कमी लोक असे जन्माला येतात. आणि यावेळी महाडिक कुटुंबियांसमवेत महापौर रूपाराणी निकम, भाजप महानगर अध्यक्ष विजय जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, नगरसेवक जयंत पाटील, माजी नगरसेवक संग्रामसिंह निकम,
इंद्रजित जाधव, उत्तम पाटील उपस्थित होते.